आणि यानंतर बातमी सांगलीमधनं आहे। सांगलीतल्या म्हैसाळमधील गर्भपात प्रकरणी डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेच्या भारती हॉस्पिटलमध्ये अगदी कसून चौकशी सुरू आहे। जिल्हा शल्य चिकित्सक विभागाचे अधिकारी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत। डॉक्टर खिद्रापुरे हा हॉस्पिटलच्या तळघरातल्या खोलीमध्ये गर्भपाताचं कृत्य करत होता। या ठिकाणी अधिकारी पोहोचलेले असून सर्व कागदपत्रांची आणि औषधांची तपासणी सुरू होते। गर्भपातादरम्यान स्वाती जमदाडे नामक महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणाच्या तपासादरम्यान डॉक्टर खिद्रापुरेच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश झालाय। हॉस्पिटल लगतच्या परिसरात पोलिसांनी तपास केला असता त्यांना 19 मृत अर्भक सापडली आहेत। या प्रकरणातील डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरे फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना झाली आहेत। तसंच डॉक्टरच्या अन्य सहकारी आणि कंपाऊंडरकडेही कसून चौकशी केली जाते। तर तळघरातल्या खोलीमध्ये हा डॉक्टर अवैध गर्भपात करत होता। या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे। 19 मृत स्त्री अर्भक सापडून आलेली आहेत भारती हॉस्पिटलच्या परिसरामध्ये। दरम्यान स्वाती जमदाडे या महिलेच्या मृत्यूनंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे। स्वातीच्या काकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या संदर्भात तीही पाहूया। माझी पुतणी स्वाती सुनील जाधव ही मणिराजुरी येथे प्रवीण जमदाडे यांच्या इथं दिली होती। तिला 2 मुली होत्या। तिसरी राहिल्या असताना सुद्धा 4.5-5 महिन्यानं त्यांना मुलगी असे समजल्यावर जबरदस्तीनं सर्वांनी मिळून गर्भपात केला। गर्भपात करणाऱ्या डॉक्टरवर त्या पतीवर व सर्वांच्यावर कारवाई करावी व आमच्या या जाधव घराण्याला सर्वांनी मिळून न्याय द्यावा। दरम्यान म्हैसाळमधल्या धक्कादायक घटनेनंतर तिथल्या गावकऱ्यांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। एकूण तुमच्या समोर आता हे प्रकरण आलेलं आहे, काय सांगाल या प्रकरणासंदर्भात? म्हैसाळमधल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केला जातो ही कल्पना सर्वसामान्य माणसाला नव्हती, पण हे बऱ्याच कालावधीपासून सुरू होतं। जेव्हा ह्याचं रॅकेट सापडलं, पोलीस गाड्या फिरायला लागल्या, गावामध्ये सर्वत्र बातमी पसरली, तेव्हा बेकायदेशीरपणे गर्भपात केला जातो ही माहिती गावाला कळाली। आणि मग डॉक्टर फरार आहेत, डॉक्टरना शिक्षा झाली पाहिजे वगैरे प्रतिसाद आता उमटत आहेत। पण मला असं म्हणायचं आहे की ह्या प्रकरणाला किंवा हे जे कौर्य घडलेलं आहे ह्याला जितके डॉक्टर जबाबदार आहेत तितके करून घेणारे पण जबाबदार आहेत। कारण का की कायद्याचा फास किती जरी आवळला तर माणूस पळवाटा काढतो। मग ह्या पळवाटा काढल्यानंतर ह्या अशा गोष्टी घडत असतात। मला काय माहिती होतं दबक्याबाबत चर्चा वगैरे काय होती? काय दबक्याने आम्हाला हे ज्या वेळेला समोर प्रकरण आलं त्यावेळेला हे आम्हाला सगळं आश्चर्याचा धक्का बसला आम्हाला। तुम्ही किती वर्ष डॉक्टरांना ओळखताय? ते डॉक्टर ते आमचे इथं कमीत कमी इथं आल्यापासून 7-8 वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो। असं काय करतील असं वाटलं होतं? असं कधी वाटलं नव्हतं, पण झालं असं। काय सांगाल? आता तसं जर बघितलं तर डॉक्टर काय लई लांबच्या त्याच्यात भाग नाही, पलीकडे कनवाड आहे त्यांचं मेन गाव। त्यांनी इथं पहिल्यांदा दवाखाना चालू केला। ह्याला साधारण 10 वर्ष तर ह्या गावामध्ये तसं आहेत, पण हे असं काहीतरी करत असतील सवरत असतील असं कधी गावकऱ्यांना किंवा आम्हा लोकांना शंका आलेली नाही। पण ज्या वेळेला आपण हे सगळं टी व्हीवर बघितलं किंवा पेपरला ज्यावेळेला आम्ही वाचलं त्यावेळेला ह्या गोष्टी इतक्या वाईट इतक्या आपल्या गावामध्ये घडत असतील, एक जबाबदार माणूस म्हणून मी आज बोलतो ह्या गावामध्ये अशा गोष्टी ह्याच्या पुढच्या काळामध्ये घडू नयेत। आणि ज्या आत्तापर्यंत ज्या लोकांनी घडवलेल्या आहेत आणि त्याला जे जबाबदार असतील तर काय असेल ते नियमाप्रमाणे जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हावी या मताची आम्ही गावकरी सहमती आहे। चर्चा वगैरे कुठं काहीच नव्हती याची, कारण का ह्या दवाखान्यात येणारे पेशंट म्हैसाळचे 10% होते, बाहेरच्या गावचेच पेशंट भरपूर होते। त्यामुळे आमच्या पण कानावर काही विषयच नव्हता। आम्ही पण सामाजिक कार्यकर्तेच आहे, सगळ्या गावात आम्ही इकडे तिकडे फिरतो, पण कधी विषय नव्हता। आज कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला आहे। डॉक्टर स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हते हे माहिती होतं तुम्हाला? होय, माहित होतं की, पण त्याने आत काय करायचं त्याचा काय विषय नव्हता ना। डॉक्टर स्त्री नव्हतेच, फक्त आता झेडपीचा दवाखाना चांगला, आपला सगळे सुविधा चांगले मिळतात, त्यामुळे आम्ही पण जास्तीत जास्त लोकांना तिथंच पाठवतो। एकूणच डॉक्टरांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या या साऱ्या यंत्रणेला कडक कारवाई करावी अशी म्हैसाळ गावच्या ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे। कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माजगावकर, एबीपी माझा, म्हैसाळ।